नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं या व्हिडिओमध्ये। आज आपल्याला वजाबाकीबद्दलचे प्रश्न सोडवायचे, वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं कशा पद्धतीने सोडवता येतील, आपल्याला मी कसले जरी उदाहरणं दिले तरी आपल्याला सोडवता येतील अशा तऱ्हेनं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल। किती जरी वजाबाकीचे गणित अवघड दिले किंवा मोठे दिले तरी ते अतिशय सोप्या पद्धतीने कसे करायचे आहेत ते हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लक्षात येईल आणि तुम्ही कसलेही व्हिडिओ तयार करू शकता। त्याच्या अगोदर मी तुम्हाला आमच्या वर्गामध्ये किंवा आमच्या घरी घडलेली एक घटना सांगतो तुम्हाला। आमच्या शेजारी एक मुलगा नंदू नावाचा मुलगा राहत होता। त्या नंदूनं काय केलं माहिती आहे का, तर मी गुरुजी आहे त्याला माहीत होतं। मग तो घरी आला, सर आमच्या सरांनी वजाबाकी शिकवते वेळेस मी काही नव्हतं, मला उशीर झाला होता आणि ज्यावेळेस उशीर झाल्यामुळं गणित कसे करायचे ते मला कळालेच नाही। तर थोडंसं मला एक गणित समजावून देता का? म्हटलं देतो। मग तो गणित मला विचारला कोणतं गणित आहे। गणित फार सोपं होतं खरं तर, त्याला पण सोपं वाटलं होतं, म्हणजे सुरुवातीला अवघड वाटलं होतं पण नंतर एकदम सोपं आहे कसं। मग गणित काय होतं, पहिलं गणित मला विचारलं कोणतं रे, हे गणित होतं 8 उणे 3। सोपं, म्हणलं 8 आहेत त्याच्यातून 3 काढायचे, 8 रुपयेमधून 3 रुपये गेले असं उदाहरण दिलं त्याला। किती रुपये राहिले रे 8मधून 3 नंतर, समज तुला 8 रुपये तुझ्याकडं आहेत, त्याच्यातले तू 3 रुपये खर्चले, किती रुपये उरणार, 5 रुपये उरणार। मग 5 त्याचं उत्तर आहे, 8मधून 3 गेले 5 ही त्याचं उत्तर आहे। म्हटलं हां ही लक्षात आलं सर। पण ते काय म्हणत होता माहिती आहे का, ही येत होतं माहिती आहे त्याला, वरच्या पुढं जायचं होतं, पुढचे गणित विचारायचे होते। मग दुसरं गणित विचारायचं, मग दुसरं गणित काय होतं माहिती आहे का, 25मधून 12 काढायचे होते। 25 वजाबाकीचं चिन्ह आणि 12 उणेसुद्धा म्हणतात त्याला, वजाबाकीचं चिन्ह म्हणतात, 25 वजा 12। मग हे गणित कसं करायचं, हे पण अगोदर एकक ही दशक, ही एकक दशक, एककामधून एकक काढायचा, 5मधून 2 काढले, किती राहिले, 5मधून 2 काढले तर 3 राहतात, मग 3 लिहि म्हणलं। मग 2मधून 1 काढ, किती राहतं 1 झालं म्हणलं, त्याचं उत्तर किती आलं 13 आलं। सर हे सोपं आहे म्हणलं, हो मी करतो म्हणलं आता। मग नंदूने काय करा, मग तिसरं गणित विचारलं। तिसरं गणित काय होतं माहिती आहे का, बघा 27मधून 5 काढायचं असं होतं। आता नंदूला थोडं वेगळंच दिसलं, अरे तसं काय, मी म्हटलं तसं काय नाही रे, हा एकक आहे का नाही, मग हा पण एकक आहे, ह्या 7 एककामधून 5 एकक काढायचं, 7 एककामधून 5 एकक काढा, किती राहिले, 7मधून काढल्यानंतर 2 राहिले, म्हटलं तर 2 लिहि। मग ह्याला 2ला काय करायचं, 2ला 2 लिहून टाकून द्यायचं, झालं म्हणलं उत्तर। 27मधून 5 काढल्यानंतर उत्तर किती येतं 22 येतं। हां सर हे पण सोपं आहे, मला येतं म्हणला। मग आता चौथं पुढचं विचारू का, हो विचार, पुढचं गणित काय विचारलं त्यानं, सर थोडंसं हे मला अवघड जातं आहे म्हणला। अरे अवघड नाही जा, अगोदर गणित तर सांग। मग गणित सांगितलं त्यानं, 76मधून 39 वजा करायचे आहेत म्हणलं। मग 76मधून किती वजा करायचे आहेत, वजाबाकीचं चिन्ह 39 वजा करायचे। आता सर म्हणलं तुम्ही सांगितलं आता एककामधून एकक काढायचा, मग 6 एककामधून 9 एकक कसा काढायचा, त्याचा प्रश्न बरोबर होता, बरोबर आहे। मग तुझ्या सरांनी कसं सांगितले असतील म्हणलं तुला, सांग तू वर्गात नव्हतास ना, उशीर झाला ना। मग हीच गणितं कसे दिले तर पुस्तकामध्ये, मग एककाचा एक रकाना दिला, मग दशकाचा एक रकाना दिला, त्या रकाने त्याचं केलं असं, एककचा एक रकाना, दशकचा एक रकाना, आणि इथे रिकामी जागा सोडली कशासाठी, हातचे घेतले किंवा उसने घेतले तर लिहिता यावं म्हणून ती केलं। मग पहिल्या गणितामध्ये 6 एकक आणि 7 दशक होतं। मग एककाच्या खाली 6 लिहिलं, दशक 7 आहे म्हणून दशकाच्या खाली 7 लिहिलं, इथं वजाबाकीचं चिन्ह दिलं, पुन्हा हे 9 एकक आहेत म्हणून एककाच्या रकान्यामध्ये 9 लिहिलं, आणि 3 दशक आहेत म्हणून दशकाच्या रकान्यामध्ये 3 दिलं। असं पुस्तकामध्ये सरांनी सांगितलं, तू उशीर केल्यामुळे तुला येत नाही, बघ म्हणलं तर किती सोपं आहे। हां बघ म्हणलं कसं, आता 6 एककामधून तर 9 एकक जात नाहीत, बरोबर आहे जात नाहीत, मग काय करायचं, उसना घ्यायचा म्हणलं इकडं। ह्या 7 दशक आहेत ना, 7 दशकामधला फक्त एकच दशक घ्यायचा, एक दशक घ्यायचा म्हणजे किती एकक झाले, एक दशक म्हणजे 10 एकक झाले, ती 10 एकक आणि ही 6 एकक म्हणून किती झाले, इकडचे उसने घेतलेला एक दशक म्हणजे 10 एकक झाले, 10 आणि 6 16 झाले, इथं 16 एकक झाले। आणि इथं किती राहिले रे, आता 7 दशकमधला एक दशक इकडं दिला म्हणजे इथं 6 दशक उरले। मग 16मधून 9 काढ म्हणले, 16मधून 9 गेले, किती राहिले 7 राहिले। मग 6, आता ह्या 7चं गरज नाही, आता 6 दशक राहिले होते ना आता, मग 6मधून 3 दशक काढले, किती दशक राहिले 3 दशक राहिले। म्हणजेच ती तसंच आहे, म्हणजे 6 ही कसं फक्त रकाने समजण्यासाठी रकाने दिले आहेत। आता आपण डायरेक्ट कसं करायचं, 6मधून 9 जात नाहीत, इथला एक दशक इथं घेतला, मग इथं झाली 16 एकक, 16मधून 9
काढले, किती उरले 16मधून 9 केले की 7. मग 7मधला एक दशक इकडं दिल्यामुळे तर 6 दशकच राहिले. मग 6 दशकमधून 3 दशक काढले तर किती दशक राहिले? 3 दशक. 3 दशक आणि 7 एकक म्हणजे 37 आहे. म्हणजे काय अवघड आहे याच्यामध्ये? सर म्हणलं हे पण समजलं म्हणलं. मग आता दुसरं गणित सांगा सर म्हणलं. अरे तो दुसरं पण विचारायला किती गणित विचारतो म्हणजे. ठीक आहे मी सांगतो. हो सर मला सांगा ना सर म्हणलं. हो म्हणलं सांगतो. अरे असे किती जरी मोठे गणित आले तर आता तुला करता येतील म्हणले. तर तरी पण सांगा की सर म्हणले. बरं सांग गणितचं काय सर? आता थोडंसं मोठं दिलेत म्हणजे. मोठं जरी असलं तरी ते खूप सोपं आहे म्हणून सांगितलं त्याला. काय होतं गणित? 508मधून 329 वजा करायचे. 329. फक्त ही गणित मोठं म्हणजे काय आहे? फक्त 3 अंकी दिलेला आहे. मोठं म्हणजे 3 अंकी. ही पण तसंच करायचं. आता या 8मधून 9 जात नाहीत. मग सरांनी तुझ्या कसं सांगितले असतील वर्गामध्ये, तुला उशीर झाला होता ना, त्याच्यामुळे तुला लक्षात आलं असेल. एककाचा रकाना सरांनी केले असतील, मग दशकाचा रकाना एक केले असतील. आता इथं एकक दशक शतक असल्यामुळे एक शतकाचा रकाना वाढवला त्यांनी. इथं असा एक रकाना केला. एककाचा एक रकाना, दशकाचा एक रकाना आणि शतकाचा एक रकाना. मग एक जागा कशाला ठेवली? हातचे किंवा उसने घेण्यासाठी. मग आता इथं किती एकक आहे? 8 एकक. मग ह्या एककाच्या रकान्यामध्ये 8 लिहिलं. दशक 0 आहे, दशकाच्या रकान्यामध्ये 0 लिहिलं. शतक 5 आहे, शतकच्या रकान्यामध्ये 5 लिहिलं. वजाबाकीचं चिन्ह दिलं. इथं 9 एकक आहे, एककामध्ये 9 लिहिलं. दशक 2 आहे, दशकाच्या ह्याच्यामध्ये 2 लिहिलं. मग शतक 3 आहे, शतकाच्या रकान्यामध्ये 3 लिहिलं. आता सरांनी कसं केले असतील बघ म्हणलं. आता तुला लक्षात येईल. आता कसे किती जरी मोठे गणित आले तरी तुला करता येतील म्हणलं. आता 8 एककमधून 9 एकक जात नाहीत आपण बघितलं होतं. मग सर तुम्ही म्हणलं होतं 8मधून जात नाही तर इथं घ्यायचं. मग इथं पण नाही. बरोबर आहे. मग इथं नसलं तर काय करायचं? अगोदर शतकाकडचं दशकामध्ये घ्यायचं म्हणले. मग आता ही 5 शतक मधला एकच शतक इथं द्यायचं आहे. एक शतक दिलं म्हणजे काय? 100. 100 एकक झाले. एक शतक म्हणजे 100. परंतु इथं दशकाच्या रकान्यामध्ये लिहायचं आपल्याला. मग एक शतक म्हणजे 10 दशक होतात. एक शतक म्हणजे 10 दशक. 10 दशक आणि हे 0 दशक मिळून किती झाले? 10 झाले म्हणलं. इथं 10 दशक झाले. आणि इथं किती राहिले? इकडचा एक शतक इथं दिल्यामुळं इथं 4 शतक राहिले. मग ह्या 10 दशकमधला एक दशक इकडं दिला. मग इकडं दशक एक दिल्यानंतर इथलं 10 आणि ही 8 मिळून किती झाले? 18 एकक झाले. आणि इथं 10मधला परत इथं दिला. इथं 9 दशक राहिले. आता मग 18मधून 9 काढले, किती राहिले? 9 राहिले. मग 9मधून 2, आता 0 राहिले नाही. आता इथला उसना इथं घेतल्यामुळं काय झालं? इथं 9 दशक झाले. आता 9मधून 2 काढले, 9 दशकमधून 2 दशक काढले, 7 दशक उरले. आता 4 शतकमधून 3 शतक काढलं, 1 शतक राहिलं. 179 उत्तर आलं. मग सरांनी पण असंच केले असेल. आता आपण डायरेक्ट करता येतं. हेच गणित कसं करता येतं? डायरेक्ट करता येतं. आता तुम्ही हुशार आहात ना, मग ही उसना ते लक्षात ठेवायचं. आपण लक्षात कसं ठेवायचं बघा. आता 8मधून 9 जात नाहीत. मग इथला उसना इथं घेण्यासाठी इथं पण काही नाही. मग अगोदर ह्या 5मधला इथं एक शतक द्यायचा म्हणजे 10 दशक दिले. इथं एक शतक म्हणजे 10 दशक दिले. 5मधला एक इथं दिला, इथं 10 दशक झालं. मग 10मधला एक दशक इकडं दिला म्हणजे इथं 18 झाले. मग आपल्याला काय करायचं? तर 18मधून 9 काढायचे. 18मधून 9 काढले, 9 राहिले. मग आता इथं किती झाले होते? 10 दशक होते. 10मधला एक इथं दिला आपण, इथं किती राहिले? आता 9च राहिली. तर मनात करायचं काय? 9मधून 2 काढले, 9मधून 2 काढले, 7 राहिले. मग आता 5मधला एक इथं दिल्यामुळे तर 4च राहिले होते. मग 4मधून 3 काढले, 1 राहिलं. 179 उत्तर. ती आणि ही उत्तर एकच आहे. फक्त हे काय केलं तुम्हाला समजण्यासाठी काय केलेलं आहे? रकाने केलेले आहेत. एका खाली एक येण्यासाठी आणि समजण्यासाठी. आता समजलं का रे नंदू तुला? म्हणलं हो सर समजलं, पण पुढचं एक गणित मला समजून द्या की. म्हणजे अरे पुढचं पण हो समजावून देतो. म्हणजे कोणतं होतं पुढचं? आता बघा पुढचं गणित थोडं 4 अंकी दिलेलं होतं सरांनी. ते कसं सांगितलं बघा. सर पण त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची गणितं दिली होती बरं का त्यांना. मुद्दाम कसं करतो नंदू म्हणून. तर काय नाही, नंदूनं मला विचारून घेतलं आणि कितीतरी पद्धतीनं दुसरे गणितं कितीतरी प्रकारे त्यानं करून त्यांच्या सरला तो दाखवला सरांनी. आता काय म्हणले ते आपण नंतर उद्या विचारूया. मग आता हे गणित होतं 7000मधून 2859 काढायचे. मग आता नंदू म्हटलं तुला हे गणित कसं समजलं नसेल वर्गामध्ये, तू उशिरा गेल्यामुळं. मग सरांनी काय केलं? एककचा एक रकाना, दशकचा एक रकाना, शतकचा एक रकाना आणि हजारचा एक रकाना केली असतील. म्हणलं मग कसं केली असतील? एककचा एक रकाना असा मांडला,
दशकचा एक रकाना मांडला, शतकचा एक रकाना मांडला आणि हजारचा एक रकाना केला. मग काय केले सरांनी एक अगोदर एक इकडं जागा सोडली उसना किंवा हातचा लिहिण्यासाठी. मग आता ही माझी रेषा थोड्याशा वाकड्या जात आहेत, तुम्ही वहीमध्ये सरळ करा. मग आता ही 9 एकक आहे, हे 0 एकक आहे, एककच्या रकानामध्ये 0 लिहिलं. इथं पण दशक 0च आहे, दशकच्या रकानामध्ये 0 लिहिलं. शतकच्या जागी 0च आहे, शतकच्या रकान्यामध्ये आपण 0च लिहिलं. तर हजारच्या रकान्यामध्ये 7 लिहायचं आपल्याला, हजारच्या रकान्यामध्ये 7 लिहिलं, वजाबाकीचं चिन्ह दिलं. आता इथं 9 एकक आहे, मग एककाच्या रकान्यामध्ये 9 लिहिलं, दशकाच्या रकान्यामध्ये 5 लिहिलं, शतकाच्या रकान्यामध्ये 8 लिहिलं, हजारच्या रकान्यामध्ये 2 लिहिलं. मग आता काय करायचं आहे, वजाबाकी आपण आधी जसं करत होतो ना तशाच पद्धतीनं आपल्याला हे पण गणित करायचं आहे. कसं करायचं, आता 0तून 9 जात नाहीत, 0तून 9 जात नाही. मग इथं जावं म्हटलं तर इथं पण 0 आहे दशकामध्ये, शतकामध्ये 0 काय. मग 1000 म्हणजे इथं द्यायचा 1000, 7000मधला 1000 इकडे द्यायचा आहे. म्हणजे 1000 इकडे द्यायचं म्हणजे इथं किती राहणार आहेत, 6000 राहणार आहेत. 6 लिहून ठेवला आपण. मग 1000 इकडं दिलं म्हणजे 10 शतक दिले, हे 10 शतक दिले, 10 शतक आणि 0 शतक म्हणून 10 शतकच होणार इथं, 0च्या जागी. मग ह्या 10 शतकमधला 10 दशक इकडं द्यायचे, 10 दशक इथं दिल्यामुळे इथं किती झाले 0 आणि ही 10 0 आणि इकडं दिलेला 10 दशक म्हणजे 10 झाले. मग आता इकडं 10मधला 1 इथं दिल्यामुळे इथं किती राहिले, 9च राहिले. मग परत आता ह्या 10मधला 1 दशक इकडं दिला म्हणजे इथं 10 झाले आणि इथं 9 राहिले. मग आता 10मधून 9 काढायचे, 10मधून 9 काढले किती राहिलं, 1 राहिलं. मग 9मधून 5 काढायचे आता इथलं, कारण 0 राहिलं नाही. आता 9मधून 5 काढले 4 राहिले, 9मधून 8 काढलं 1 राहिलं, मग 6मधून 2 काढले 4 राहिलं. उत्तर किती यायला पाहिजे आपला 4141. आता हीच आता सोप्या पद्धतीनं आता तुम्हाला लवकर करण्यासाठी काय करावं लागेल, 0तून 9 जात नाही. मग इकडं उसनं घ्यायला गेलं तर इथं पण काय नाही, इथं काय नाही. 7मधला 1 उसना इथं घेतला, इथं झाले 10, इथं राहिले 6. मनातल्या मनात करायचं आहे. आता इथं 6 राहिले आणि इथल्या 10मधला 1 इथं उसना घेतला, इथं 10 झाले, इथं 9 राहिले. आता 10मधला 1 उसना इथं दिला, मग इथं झाले 10, इथं राहिले 9. मग 10मधून 9 काढलं 1 राहिलं, इथं 10 होते परंतु 1 इथं दिल्यामुळे 9 राहिले. 9मधून 5 काढले 4 राहिलं, मग इथं 9मधून 8 काढले 1 राहिलं, इथं 6 राहिले होते, 6मधून 2 काढले 4 राहिले. उत्तर किती आलं, एकक दशक शतक हजार म्हणजे 4141. आणि ही उत्तर आपण सारखं. असे किती जरी मोठे आपल्याला गणित दिले तरी आपल्याला गणित अशा पद्धतीनं करता येतात. आता विद्यार्थी मित्रांनो, नंदूनं तर गणित समजलेले होते. आता ही सगळे गणित, आता कोणतेही जरी गणित दिले, किती जरी मोठे दिले गणित, तरी तो आता बरोबर करत होता. मी दुसरेसुद्धा गणित त्याला दिले तर तो बरोबर करून दाखवत होता. आता तुम्हाला येते का नाही, किंवा हे गणित करून बघा, तुम्ही मनानं करा आणि मला कॉमेंट्समध्ये सांगा, सर माझे पण उत्तर बरोबर आले. ते उत्तर बरोबर आले का नाही ते अगोदर तुमच्या गुरुजींना सांगा आणि मग परत मला कॉमेंट्समध्ये सर सांगा की सर तुम्ही सांगितलेले गणित मला समजले, मी गुरुजीला मग सांगितलं आणि सगळे गणित माझे बरोबर आले. अशा तऱ्हेने हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.